संसदेच्या चालू अधिवेशनात सध्या राजकीय वातावरण अभूतपूर्व तापलेलं पाहायला मिळतंय। दिल्लीतील राजकारणातून एकच मोठा प्रश्न समोर येतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत का उपस्थित राहत नाहीत। गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या मकरद्वारावर विरोधकांचा जोरदार गदारोळ सुरू आहे। हातात बॅनर, गृहमंत्री संसदेत या आणि अमित शाह उत्तर द्या अशा घोषणांनी संसद परिसर दणाणून गेलेले आहे। या संपूर्ण गदारोळाच्या केंद्रस्थानी आहेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी। राहुल गांधी यांनी थेट गृहमंत्र्यांना टॅग करत अमित शाह संसदेत येत नाहीत या कारणावरून ते स्वतःच्या जबाबदारींपासून तोंड लपवत आहेत असा थेट आणि गंभीर हल्लाबोल केला आहे। संजय राऊतांसारख्या मित्रपक्षातील नेत्यांनी या मुद्द्यांवर सरकारला पुरतं घेरलं आहे। एकेकाळी संसदेत विरोधकांना आक्रमकपणे प्रत्युत्तर देणारे अमित शाह आणि भाजप सरकारला सध्या संसदेच्या पटलावर बचावात्मक भूमिकेत दिसतंय का? राहुल गांधींनी या एकाच मुद्द्यावरून देशाच्या राजकारणात नक्की कोणतं वारं फिरवलंय आणि यात गृहमंत्र्यांच्या गैरहजेरीचे 3 सर्वात मोठे राजकीय अर्थ काय आहेत, हेच आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आदिती आणि आपण पाहतात ट्रुटेक्स न्यूज। दिल्लीत 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेला बळप्रयोग आणि लाठीचार्ज यावरून संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले। दिल्ली पोलीस थेट केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अख्ख्या तयारीत येतात, त्यामुळे या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना झालेली मारहाण आणि पेलेट गनचा झालेला कथित वापर यावर गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः संसदेच्या पटलावर येऊन स्पष्टीकरण द्यावे ही विरोधकांची मुख्य मागणी आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी 3 मुख्य मागण्या लावून धरल्या आहेत। 1. गृहमंत्र्यांनी स्वतः संसदेत येऊन पोलिसांच्या कारवाईवर थेट उत्तर द्यावं। 2. विद्यार्थ्यांवरील या कारवाईची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी। 3. देशातील विद्यार्थ्यांवर झालेल्या या अन्यायाची जबाबदारी स्वीकारून सरकारने उत्तरदायित्व निश्चित करावे। सरकारने चर्चेची तयारी दाखवली असली आणि संसदीय कामकाज रिजिजू यांनी मध्यस्थानाचा प्रयत्न केला असला तरी गृहमंत्र्यांनी स्वतः सभागृहात येऊन उत्तर दिल्याशिवाय कोंडी फुटणार नाही यावर विरोधक ठाम आहेत। आता पाहूया या संपूर्ण वादाचे महत्त्वाचे 3 अर्थ नक्की काय निघतात। पहिला अर्थ, सत्ताधाऱ्यांची आणि अमित शाह यांची ओळख एक अत्यंत आक्रमक आणि कोणत्याही मुद्द्यावर धडाकेबाज उत्तर देणारे नेते अशी राहिलेली आहे। 370 कलम असो किंवा इतर महत्त्वाचे कायदे, अमित शाह नेहमी आघाडीवर राहून विरोधकांना उत्तर देताना दिसले। पण या अधिवेशनात चित्र काहीसं वेगळं दिसतंय। गृहमंत्री संसदेत अनुपस्थित राहिल्याने राहुल गांधी या गैरहजेरीला थेट पळ काढणे किंवा गुन्हेगारीची जाणीव असं नाव दिलं आहे। जेव्हा एखादा विरोधी पक्षनेता संसदेच्या दारावर उभा राहून गृहमंत्र्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, तेव्हा सामान्य जनतेमध्ये असा संदेश जातो की सरकारकडे प्रश्नांची थेट उत्तरे नाहीत। राहुल गांधी यांनी या मुद्द्यांचा अत्यंत हुशारीने राजकीय वापर करत थेट सरकारला बचावात्मक भूमिकेत आणून सोडला आहे। दुसरा अर्थ, तरुणांच्या असंतोषाला राहुल गांधींचे नेतृत्व हा वाद केवळ संसदेच्या 4 भिंतींपुरता किंवा राजकीय वक्तव्यापुरता मर्यादित राहिलेला नाही। परीक्षांमधील गोंधळ, पेपर फुटीचे सत्र आणि त्यानंतर विद्यार्थ्यांवर झालेला पोलीस लाठीचार्ज या सर्वांमुळे देशातील युवा वर्गात मोठा असंतोष आहे। गांधींनी अमित शाह यांच्या गैरहजेरीला थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष या मुद्द्यांशी जोडले आहे। अमित शाह यांच्या अनुपस्थितीचा आधार घेत राहुल गांधी यांनी तरुण मतदाराची प्रतिमा, विद्यार्थ्यांचा आवाज अशी तयार करण्यात यश मिळवले आहे। या रणनीतीमुळे संसदेतील गदारोळ केवळ राजकीय धुळला देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांचा हक्काचा लढा बनवण्यात विरोधक यशस्वी ठरले आहेत। तिसरा अर्थ, इंडिया आघाडीची अभूतपूर्व एकजूट आणि अजेंडा सेट करण्याची क्षमता। सामान्यतः संसदेत सरकार आपला अजेंडा ठरवते आणि विरोधक त्यावर प्रतिक्रिया देतात, पण या अधिवेशनाचा रोग बदलणे दिसतोय। राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यापासून काँग्रेस आणि इंडियाच्या इतर सर्व घटक पक्षांनी सरकारला एकाच मुद्द्यावर घेरण्याची रणनीती आखली आहे। काँग्रेसने 10, 11 आणि 12 ऑगस्टला जारी केलेला 3 लाईन व्हीप हे स्पष्ट करतो की विरोधक या मुद्द्यावर माघार घेण्याच्या मूडमध्ये नाहीत। सोशल मीडियावरील आक्रमक पोस्ट असत, परिसरातील निदर्शने असोत वा पत्रकार परिषदा, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाने संसदेच्या कामकाजाचा अजेंडा स्वतः ठरवायला सुरुवात केली आहे। हेच या राजकीय वारे फिरवण्याच्या मुख्य लक्षणे मानले जात आहेत। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींचे हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत। राहुल गांधी हे आधाराशिवाय आरोप करत असून
सभागृहाचा गैरवापर करत आहेत अशी टीका भाजपकडून केली जात आहे. पण प्रश्न हाच उरतो, संसदेच्या या पावसाळी अधिवेशनातील कोंडी अखेर कशी फुटणार? गृहमंत्री अमित शहा संसदेत येऊन या सर्व आरोपांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार आणि राहुल गांधी यांना निर्माण केलेल्या या नरेटिव्ह भाजप नक्की कसा शह देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटतं? संसदेतील गृहमंत्र्यांच्या उपस्थितीवरून राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न रास्त आहेत का की केवळ राजकारण करत आहेत? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. बातम्यांचे आणि विश्लेषणाचे असे सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.